भक्तांच्या हाकेला धावून येणारी, नवसाला पावणारी स्वयंभू श्री केळंबा देवी। आई केळंबा देवीचे मंदिर पेण तालुक्यातील खरोशी गावात आहे। मुंबई गोवा हायवेवरील खारपाडा जिथे ही गावे सोडली की खरोशी गाव येतं। मुख्य हायवे पासून 2-3 किलोमीटर आतमध्ये खरोशी हे गाव आहे। देवीच्या मंदिरात पोहोचण्यासाठी 150 पायऱ्या चढून वर जावं लागतं। नवरात्रामध्ये इथे खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। भक्तांची एवढी अलोट गर्दी असते की पाय ठेवायलाही जागा नसते। मंदिराच्या पायऱ्या मोठ्या आणि रुंद बनवल्या आहेत। वरती छप्परही बनवले आहे जेणेकरून आईच्या भक्तांना त्रास होऊ नये। आई केळंबा देवीकडे जे मागणं भक्त मागतो ते पूर्ण होतच। मग ते नवस फेडण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यातून गावातून इथे लोक येत असतात। हे खरोशी गावाचं भाग्यच मानावं लागेल की आई केळंबा देवी इथे प्रगट झाली। निसर्गाने नटलेलं, बाजूनेच वाहणारी वाकी नदी आणि स्वयंभू श्री केळंबा देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, खरोखरच हे गाव भाग्यवानच आहे। आई केळंबा देवीचा पालखी सोहळाही इथे खूप थाटामाटात साजरा केला जातो। आता आपण दर्शन घेऊया स्वयंभू श्री केळंबा देवी मातेचे। रोज सकाळी 4 वाजल्यापासून देवीची सजावट करण्यास सुरुवात होते। देवी आईची प्रगट होण्याची कथा ही खूपच रोमांचकारी आहे। जवळजवळ 400 वर्षापूर्वी एका केळीच्या झाडामधून देवी आई प्रगट झाली, म्हणून देवी आईला केळंबा देवी असं म्हणतात। देवी आईकडे मागितलेलं मागणं हे पूर्ण होतच, त्यामुळे सर्व भक्तगण देवी आईचे नवस फेडायला इथे येत असतात आणि हळूहळू याची ख्याती सर्वत्र होऊ लागली। मग दिवसेंदिवस देवी आईचा उत्सवही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला। देवीच्या आख्यायिकेनुसार इसवी सन 1608 मध्ये गावातल्या एका माणसाकडे पूजा होती। त्या पूजेसाठी केळीची पानं लागणार होती। गावाभोवती घनदाट जंगल होते। त्या जंगलामध्ये केळीची खूप सारी झाडे होती। जेव्हा त्यांनी त्या झाडाची पाने तोडायला सुरुवात केली तेव्हा या झाडातून रक्त वाहू लागले आणि या रक्ताचा थेंब तेथील असलेल्या एका दगडावर पडू लागला। जसजसे रक्ताचे थेंब दगडावर पडू लागले तसा तसा दगड मोठा होत गेला। त्यामुळे तो गावकरी घाबरला आणि तो धावतच गावात निघून गेला। घडलेला सर्व प्रकार त्याने गावातल्या सगळ्यांना सांगितला। मग गावकऱ्यांनी एक मोठे संत किंवा त्यावेळचे पुजारी असतील त्यांना बोलावले। त्यांच्या अभ्यासानुसार त्यांनी इथे दैवी शक्ती प्रगट झाल्याचे निष्कर्ष काढले। केळीच्या झाडामधून देवीने आपल्याला साक्षात्कार दिला, म्हणून या देवीला केळंबा देवी असं नाव ठेवण्यात आलं। मग रोज नित्य नियमाने गावकरी देवीची पूजा करू लागले। मग देवीची प्रचिती गावातल्या लोकांना येऊ लागली। तेव्हापासून आजपर्यंत गावातली लोक देवीची पूजा नित्य नियमाने करत आली आहेत। देवीची आख्यायिका सर्वश्रुत व्हावी म्हणून इथे फलके लावण्यात आले आहेत, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या भक्तगण इथे देवीची आख्यायिका वाचू शकेल आणि देवीची महती वाढवू शकेल। इसवी सन 1607 मध्ये बांधलेले हे मंदिर 350 वर्षानंतर मोडकळीस आलं होतं। तेव्हा गावकऱ्यांनी एकमताने निर्णय घेऊन ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं। मंदिराचं काम करत असताना देवीच्या अगदीच समोर असलेलं आंब्याचं झाडही तोडण्याचा निर्णय झाला। पण त्याच वेळी नागाच्या स्वरूपात श्री शिवशंकर तिथे येऊन बसले आणि त्यांनी ही आपली जागा आहे याचा गावकऱ्यांना साक्षात्कार दिला। त्यामुळे आजही हे झाड आपल्याला इथे देवीच्या समोरच दिसते। निसर्गाने समृद्ध असलेलं हे गाव देवी आईच्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सदैव तत्पर असलेली इथली लोक आणि देवी आईचे वास्तव्य, यामुळे खरोखरच येथील लोक भाग्यवान आहेत। आपण जे एवढं मोठं सभामंडप पाहतोय हे नवरात्रीमध्ये पूर्ण भरून जातं। खूप मोठ्या संख्येने भाविक इथे देवीच्या दर्शनाला येतात।
भक्तांच्या नवसाला पावणारी आई केळंबा देवीची महती सर्वदूर पसरली आहे. देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी रोज कोण ना कोण इथे येतच असतात. आपण हे जे कुटुंब पाहतोय हे सुद्धा देवीचा नवस फेडण्यासाठी इथे आले आहेत. देवीची महती ज्यांच्यापर्यंत पोहोचते ते देवीच्या भेटीसाठी नक्की येतात आणि मग देवीला आपलं मागणं मागतात. जर काही मागणं पूर्ण झालं मग ते नवस फेडण्यासाठी परत देवीच्या भेटीला येतात. 400 वर्षांपूर्वी प्रगट झालेली देवीची महती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देवीने दाखवलेला साक्षात्कार ज्या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला ते खरोखरच खूपच भाग्यवान आहेत. 400 वर्षांपूर्वी पाहिलेला तो साक्षात्कार आणि आता मंदिराचा जीर्णोद्धार करताना ज्या लोकांनी श्री शिवशंकराच्या रूपात नागाला पाहिले तेही खूप भाग्यवान आहेत. देवी आईची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तांना त्यांचं मागणं पूर्ण करून देवी आई त्यांनाही आपला साक्षात्कार दाखवते. देवी आईची कृपा आपल्या सगळ्या भक्तांवर असते. श्री केळंबा देवी बद्दलची अजूनही माहिती आपण या पुजारी काकांकडून घेऊयात. ते आपल्याला देवी बद्दलची माहिती नक्कीच सांगतील. आपण आलो आहोत केळंबा देवीच्या दर्शनाला. केळंबा देवीच्या इथे आपले जे पुजारी आहेत, काका तुमचं नाव सांगा मला. माझे नाव श्रीधर दामोदर म्हात्रे. तुम्ही इथे नेहमी देवीच्या पूजेला येत असता आणि पुजारीचं काम तुम्हीच करत असता की म्हणजे बाकी इतरही करत असता? अच्छा. मला सांगा की देवी गीता इथे नेहमी म्हणजे खूप सारे भक्त येतात, तर देवीची पौराणिक कथा काय आहे? पौराणिक कथा वार आजोबा प्रमाणे बोलायला गेलं तर एक गुरा घेऊन इकडे डोंगरात आलेला. त्यांनी आल्यानंतर ते केळीच्या झाडाला ते आलेलं असतं, फणा आलेला असतो. त्याला तो तोडायला गेला. त्याने तोडता त्याच्या ते रक्तप्रवाह चालू झाला. रक्तप्रवाह चालू झाल्यानंतर तो मनुष्य गावात जाऊन जोरात ओरडू लागला आणि तो सांगू लागला की आपल्या डोंगरात एक मी केळीचं झाड तोडला, त्याच्यातून रक्तप्रवाह चालू झालेला आहे. तो बघण्यासाठी गावकरी मंडळी खूप आली. ते बघितल्यानंतर सगळे एक ज्योतिषाकडे ते सगळी हकीकत त्याला सांगितली. त्या ज्योतिषाने सांगितलं ही देवी आहे, इथे श्री केळंबा देवी स्वयंभू प्रगट झालेली आहे, तिची तुम्हाला सेवा किंवा हिची हे करून तिची स्थापना करायला लागेल इथपर्यंत त्या माणसाने सांगितलं. इथे देवीची पूजा नवरात्रीमध्ये कशी होते? देवीची पूजा नवरात्रामध्ये बोलला तर नवरात्र हा उत्सव 9 दिवस एवढा जल्लोष असतो काय कोणाला काय समजत नाही, काय कोणाला ओळख नाही, एवढी इथं अपाट गर्दी असतो 9 दिवस. आणि हे सगळं मॅनेज इथले गावकरी सगळं करत. कुठला पोलीस बंदोबस्त नाही, कुठला काय नाही अजिबात. सगळ्यांची एवढी श्रद्धा आहे. आताही मी पाहिलं की एक कुटुंब इथे आलं होतं देवीचा नवस फेडायला, तर असे भरपूर लोक येत असतील. भरपूर म्हणजे काय बोटा इतके मोजणे इतके नाही, आणि त्यांची पूर्णपणे सगळ्यांची अपेक्षा पूर्ण होते म्हणून लोक सगळे इथं जल्लोष चाललेला असतो. स्वयंभू देवी आहे, तर तुम्हाला इथल्या खरोशी गावात आहे देवी, याचं तुम्हाला किती महत्व वाटतं, किती चांगलं? आम्ही कुठेही गेलो तरी खरोशीच्या देवीच्या नावाने तुम्हाला आम्ही कुठलं खोरत नाही किंवा आम्ही मोठपणा तुम्हाला देतो. देवीच्या नाव नाही केलं, देवीचं नाव सांगितलं की लगेच ओळखतात कुठले खरोशीचे काय, एवढं मत्र आहे. आता जसजसे म्हणजे सोशल मीडिया व्हायरल होते तसा म्हणजे केळंबा देवीचं खूप साऱ्या ठिकाणी वाचित चाललेलं आहे, मोठं वाचित चाललेलं आहे. हे म्हणतं बरोबर आहे. नुसतं आता आज मी सकाळपासून अलिबाग, कल्याण,
इथली लोक नवस त्यांचे काही 5 वर्षापूर्वी बोललेले होते का 1 दिवसापूर्वी बोललेले होते. आज ते सगळे 5-6 लोक आज ते नवस ठरून गेलेले आहेत. त्यांच्या मनातली पूर्ण अपेक्षा पूर्ण झालेली आहे. ते लोक येऊन गेलेले आहेत. तुम्हाला पुजारी म्हणून इथे कसं वाटतं की आपल्या देवीच्या इथे आपण पुजारी म्हणून मी आता गावात भरपूर मंडळी आहेत. माझी इथे निवड झाल्याबद्दल मी माझी 2 मुलं माझी मिसेस एवढा आनंद आहे आम्हाला की तुमच्यावर इथं असल्यामुळे तुम्हाला हे प्रसाद मिळालेला आहे असा गावकऱ्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद काका, तुम्ही देवीबद्दल माहिती दिल्याबद्दल. हे जे भव्य सभामंडप आपण पाहतोय ते सभामंडप येथील गावकऱ्यांनीच बांधलेलं आहे. ते काकांकडून आपण जाणून घेऊया हे सभामंडप कसं बांधण्यात आलं. सभामंडप बांधण्यासाठी गावकऱ्यांचा सगळा हातबोट लागलेला याला. कोण कधी 50 रुपये 100 रुपये वर्गणी असं कोण कुठल्याही गोष्टीत नाकारले नाही आणि प्रत्येक माणसांचे दिलेले आहे. याच्यात फक्त या देवळासाठी व या मंडपासाठी बाकी इतर राजकीय पक्षाचा व कुठल्याही राजकीय नेत्यांचा कुठलाही हातबोट याला लागलेला नाही. फक्त सगळा गावकऱ्याने गावकीच्या श्रमदानाने केलेला आहे. खूप छान मंदिर बांधलेलं आहे आणि येथील व्यवस्थाही खूप छान वाटली. समजा गर्दी होत असेल तर गर्दीसाठी ते पायऱ्यांवरूनच बॅरिकेड सुरू केलेले आहेत. ते खूप छान केलेलं आहे. इथली व्यवस्था खूप छान आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तिथं आहेच कारण गावकऱ्यांचे याच्यामुळे जे आहे कारण एका दुसऱ्याच्या हातात एवढं सांभाळणं कठीण काम आहे. सगळं गावकरी सहकार्य करतात. कुठलंही गालबोट लागत नाही. थँक्यू काका. धन्यवाद. भक्तांच्या हाकेला धावून येणारी स्वयंभू श्री केळंबा मातेची माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. त्यासाठी आमचा रूपरेषा हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.